हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये मागच्या सेशन मध्ये आपण बघितला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जर बघायचं झालं तर त्यामध्ये आपण चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये बघितलं प्रोडक्शन ऑफ करंट और करंट प्रोड्यूस होतो ड्यू टू चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि सिमिलर प्रिन्सिपल वर वर्क करते आपलं इलेक्ट्रिक जनरेटर. दॅट इज इलेक्ट्रिकल जनरेटर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. यामध्ये सुद्धा आपण देऊ चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड आणि त्यामुळे प्रोड्यूस होईल इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिकल मोटर हे आधी बघितलेलं आपण. इलेक्ट्रिकल मोटर मध्ये आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो आणि त्यामुळे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन करतो आपण मेकॅनिकल एनर्जी मध्ये. सो इलेक्ट्रिक करंट पास करून त्यामुळे आपण कॉइलला करतो रोटेट इन इलेक्ट्रिकल मोटर्स. आणि याच्या एक्झॅक्ट अपोजिट आपल्याला करायचं आहे इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये. यामध्ये आपण मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतो. सो इथे आपल्याला कॉइल रोटेट करावं लागेल आणि त्यापासून प्रोड्यूस होईल इलेक्ट्रिक करंट. आणि फॉर मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपण यूज करू गॅल्व्हनोमीटर. हा इलेक्ट्रिक करंट तर मेजर करेलच, त्यासोबत डायरेक्शन ऑफ करंट सुद्धा सांगेल. सो इलेक्ट्रिक जनरेटर जे असेल ते वर्क करतं प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. डायग्राम जर बघायचं झाली तर सिमिलर दिसेल तुम्हाला ऍज ऑफ मोटर. इलेक्ट्रिकल मोटरच्या सिमिलर डायग्राम दिसेल. यामध्ये थोडे चेंजेस असतील ते आपण बघू. तर बघा नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. नॉर्थ पोल अँड साऊथ पोल मॅग्नेटिक फील्ड असेल आणि यामध्ये प्लेस केला आपण एक कंडक्टिंग कॉइल और एक कॉइल प्लेस केलाय. रेक्टेंग्युलर कॉइल प्लेस करू आपण बिटवीन द मॅग्नेटिक फील्ड. कॉइल एबीसीडी प्लेस केला आपण बिटवीन मॅग्नेटिक फील्ड. कनेक्ट केला कार्बन ब्रशेस सोबत. बघू शकता कार्बन ब्रशेसशी कनेक्ट केलेला आहे. ब्रशेस कार्बन ब्रशेस दॅट इज B2 अँड B1 असतील. त्यानंतर यामध्ये कंडक्टिंग रिंग्स असतील. तर आता आपण जर इलेक्ट्रिकल मोटर बघितली तर त्यामध्ये आपण स्प्लिट रिंग यूज केलेला आहे. तर यामध्ये यूज करू आपण स्लिप रिंग्स. त्यानंतर कनेक्टेड असेल एक्सल सोबत. आणि आपल्याला रोटेट करायचं आहे एक्सलला. जे मेकॅनिकल एनर्जी आपण प्रोव्हाइड करू ते प्रोव्हाइड करू एक्सलला आणि एक्सल सोबत रोटेट होईल आपला कॉइल. तर या प्रकारे एक्सलला रोटेट करायसाठी तुम्ही डिझेल इंजिन बघितलं असेल तर तिथे डिझेलचा यूज केला जाते टू रोटेट द एक्सल. आता डिझेल एनर्जी कन्वर्ट होते आणि त्यामुळे इंजिन रोटेट होईल त्याचं डिझेल इंजिन. आणि डिझेल इंजिन जर रोटेट झालं तर ते कनेक्टेड असतं एक्सल सोबत. सिमिलर याच्यावर मोटरसायकल तुम्ही बघितले असेल और ट्रक बघितले असतील जे डिझेलवर चालतात ते व्हेकल्स बघितले असेल. त्यामध्ये डिझेल इंजिन असतं आणि त्यामुळे ते रोटेशनमुळे टायर्सला रोटेट करायला हेल्प करतं. त्यामध्ये सुद्धा एक एक्सल लागलेला असतो आणि तो एक्सल रोटेट करताना दिसेल तुम्हाला गाडीमध्ये. सिमिलर व्हेकल्स सारखं इथे यूज केलं जाईल डिझेल इंजिन आणि इथे एक्सलला रोटेट केला जाईल. आणि एक्सल जेव्हा रोटेट करेल तेव्हा हा कॉइल सुद्धा करेल रोटेट. आणि कॉइलला रोटेट केलं तर त्याच्या अक्रॉस मध्ये येईल चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि ते चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड कशी येईल तर बघू शकतो आपण जेव्हा कॉइल रोटेट करेल. आता बघू शकता नॉर्थ पोल कनेक्टेड आहे एबी सोबत. नॉर्थ पोल एबी जवळ आहे आणि जेव्हा हा कॉइल रोटेट करेल तर एबी अदर साइडनं जाईल. बघू शकता हा डिफरंट पोझिशन्स घेईल एबी. जेव्हा हा कॉइल रोटेट करेल एबी डिफरंट पोझिशन्स घेईल आणि डिफरंट पोझिशन्स घेतल्यामुळे त्याच्या अक्रॉस मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड असेल ते विल चेंज. सिमिलर सीडी असेल. समजून घ्या की हाफ रोटेशन कंप्लीट झालेला आहे. आपण बघितलं इलेक्ट्रिकल मोटर मध्ये हाफ रोटेशन जेव्हा कंप्लीट होईल तर एबी त्या साइडनं जाईल आणि सीडी या साइडने जाईल. हाफ रोटेशन मध्ये एबी त्या साइडनं जाईल तर सीडी या साइडने येईल. तर बघू शकता त्याच्या अक्रॉस मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड आहे नॉर्थ पोल याच्या अक्रॉस मध्ये असेल कोणाच्या ए आणि बीच्या. हा जर त्या साइडला गेला तर नॉर्थ पोल पासून दूर जाईल. मीन्स मॅग्नेटिक फील्ड काय होतं चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मुळे प्रोड्यूस होईल इलेक्ट्रिक करंट. जो इलेक्ट्रिक करंट आपल्याला पाहायला भेटेल गॅल्व्हनोमीटर मध्ये. सो आता आपण बघून घेऊ याचं वर्किंग. त्यानंतर बघा सुरुवातीला आपण बघितलं कन्स्ट्रक्शन मध्ये आपण बघितलं की मॅग्नेटिक फील्डच्या अक्रॉस मध्ये कॉइल ठेवलेला असेल एबीसीडी. रेक्टेंग्युलर कॉइल एबीसीडी इज प्लेस बिटवीन मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर कनेक्टेड असेल एक्सल सोबत. त्यानंतर स्लिप रिंग्स असतील ब्रशेस असतील आणि कनेक्टेड असेल गॅल्व्हनोमीटर सोबत. गॅल्व्हनोमीटरचा यूज होईल टू मेजर द करंट अँड डायरेक्शन ऑफ करंट. तर जेव्हा कॉइल एबीसीडी रोटेट करेल आता बघू शकता कॉइल एबीसीडी रोटेट करताय आणि हा डिपेंड करेल फ्लेमिंग्स राईट हँड रूलवर. आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूल सुद्धा आपण याच्या मागच्या सेशन मध्ये बघितलाय. सो याच्या मागचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता फॉर फ्लेमिंग्स राईट हँड रूल. तर फ्लेमिंग्स राईट हँड रूल बघायचं झालं तर बघू शकता फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंग्स राईट हँड रूलचं बघू शकता काय म्हणणं आहे. तर जर मॅग्नेटिक फील्ड आहे नॉर्थ टू साऊथ. बघू शकता मॅग्नेटिक फील्ड असेल नॉर्थ टू साऊथ आणि मॅग्नेटिक फील्ड आपण दाखवतो इंडेक्स फिंगरनी. मॅग्नेटिक फील्ड दाखवू आपण इंडेक्स फिंगरनी. त्यानंतर
आपल्याला दाखवायचा रोटेशन ऑफ कॉईल. कॉईल कुठल्या डायरेक्शनने रोटेट करताय, तर एबी साइड जर अपवर्ड जात असेल तर सीडी साइड जाईल डाऊनवर्ड. वन साइड जर अप जात असेल कॉईलची तर अदर साइड जाईल डाऊनवर्ड. तर बघू शकता एबी ची साइड दाखवली आपण अपवर्ड. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड दाखवली आपण नॉर्थ टू साऊथ. तर जर डायरेक्शन ऑफ करंट पाहिजे असेल तर ती दाखवेल आपल्याला मिडल फिंगर. द इंडेक्स फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. थंब शोज द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ कॉईल. त्यानंतर जर बघितलं आपण तर आपली मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ करंट. आणि करंट जर बघितला तर तुम्ही जर आपण स्ट्रेच केले 3 फिंगर्स तर करंट आपल्याला दिसत असेल इनवर्ड. बघू शकता करंट दिसत आहे इनवर्ड. मीन्स ए टू बी करंट जाईल इनवर्ड जर एबी जात असेल अपवर्ड डायरेक्शननी. सिमिलरली सीडी बघू शकता. आता जर एबी अपवर्ड डायरेक्शननी जात असेल तर सीडी डाऊनवर्ड डायरेक्शनला जाईल. एबी जर अपवर्ड जात असेल तर सीडी जाईल डाऊनवर्ड डायरेक्शनला. आता बघू शकता डायरेक्शन ऑफ कॉईल डाऊनवर्ड असेल, सीडी डाऊनवर्ड डायरेक्शननी जात आहे. पुन्हा नॉर्थ टू साऊथ मीन्स मॅग्नेटिक फील्ड असेल नॉर्थ टू साऊथ, दॅट इज इंडेक्स फिंगर नॉर्थ टू साऊथ. आणि जर करंटची डायरेक्शन बघितली तर ते असेल आता आउटवर्ड. बघा जर कॉईल डाऊनवर्ड जात असेल तर डायरेक्शन ऑफ करंट आउटवर्ड आहे. आणि कॉईल जर अपवर्ड जात असेल तर डायरेक्शन ऑफ करंट इनवर्ड आहे. तर समजून घेऊ शकता तुम्ही जर कॉईल जात असेल अपवर्ड तर डायरेक्शन ऑफ करंट इनवर्ड असेल आणि कॉईल जर जात असेल डाऊनवर्ड तर डायरेक्शन ऑफ करंट आउटवर्ड असेल. सो सपोज करा हा एक कॉईल एबीसीडी असेल. आता कॉईल एबीसीडी असेल ए बी सी अँड डी टर्मिनल. त्यानंतर बघू शकता आपण मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे नॉर्थ टू साऊथ. बघून घ्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे नॉर्थ टू साऊथ आणि हा कॉईल आहे ए बी सी अँड डी. आता नॉर्थ टू साऊथ मॅग्नेटिक फील्ड आहे, नॉर्थ टू साऊथ मॅग्नेटिक फील्ड असेल. त्यानंतर एबी साइड जर अपवर्ड जात असेल, बघून घ्या एबी साइड अपवर्ड जात आहे तर सीडी साइड डाऊनवर्ड जाईल. बघू शकता एबी अपवर्ड जाईल तर सीडी आपोआप डाऊनवर्ड जात असेल. आता मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे नॉर्थ टू साऊथ. त्यानंतर बघू शकता इंडेक्स फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दाखवत असेल. त्यानंतर कॉईल जात आहे अपवर्ड, कॉईल अपवर्ड जात असेल तर थंब शोज द डायरेक्शन ऑफ आपला रोटेशन ऑफ कॉईल. जर थंब रोटेशन ऑफ कॉईल दाखवत आहे त्यानंतर इंडेक्स फिंगर मॅग्नेटिक फील्ड दाखवत आहे तर मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ करंट. मिडल फिंगर बघा डायरेक्शन ऑफ करंट शो करेल. आणि मिडल फिंगर बघत असाल तुम्ही इनवर्ड जात आहे, मिडल फिंगर जात आहे इनवर्ड मीन्स करंट जाईल इनवर्ड डायरेक्शननी. फ्रॉम एबी साइड करंट इनवर्ड डायरेक्शननी जात आहे. त्यानंतर बघू शकतो आपण सीडी साइड आता जात आहे डाऊनवर्ड. सीडी साइड डाऊनवर्ड जात असेल. पुन्हा मॅग्नेटिक फील्ड बघा सीडी डाऊनवर्ड जात आहे, मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथच आहे. मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली की नाही, तर मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ आहे. त्यानंतर सीडी डाऊनवर्ड साइडनं जात आहे तर डायरेक्शन ऑफ करंट असेल आउटवर्ड डायरेक्शननी करंट येईल फ्रॉम सीडी अँड इनवर्ड डायरेक्शननी करंट येईल फ्रॉम एबी साइड. तर बघू शकता एबी साइड वरून करंट आला इनवर्ड डायरेक्शननी आणि सीडी साइड वरून करंट आला आउटवर्ड डायरेक्शननी. सो करंट ए टू बी, बी टू सी, सी टू डी आउटवर्ड आणि ए टू बी इनवर्ड. जो इनवर्ड करंट चाललाय तो सी टू डी आउटवर्ड टू ब्रश बी टू पर्यंत येईल. सो ब्रश बी टू पर्यंत येऊन गॅल्व्हनोमीटर थ्रू B1. तर बघा डायरेक्शन ऑफ करंट बघू शकतो आपण ए टू बी, बी टू सी, सी टू डी, डी टू ब्रश B2 आणि B2 पासून पुन्हा ब्रश B1 असं असेल रोटेशन ऑफ करंट. तर बघू शकता करंट AB मधून गेला इनवर्ड आणि CD मधून गेला सीडी मधून आला आउटवर्ड. एबी मधून इनवर्ड तर सीडी मधून येईल आउटवर्ड. अँड आफ्टर हाफ रोटेशन, आता बघून घ्या हाफ रोटेशन कशाला म्हणू तर ही होती आपली हाफ एबी साइड आणि ही होती आपली सीडी साइड. बघू शकता ही सीडी साइड असेल तर ही असेल एबी साइड. आता हाफ रोटेशन आपण कशाला म्हणू तर एबी अपवर्ड चाललेला होता आणि सीडी चाललेला होता डाऊनवर्ड. तर बघू शकता एबी एक्झॅक्ट अपोजिट साइडला आलेला आहे ज्या साइडला तो होता. जेव्हा एबी पूर्णपणे त्याच्या साइडला वापस येईल, बघू शकता एबी इथून स्टार्ट झाला सेम साइडला वापस आला तर बघू शकता त्याला पुन्हा एक हाफ रोटेशन अँड अगेन हाफ रोटेशन असं फुल रोटेशन करेल तेव्हा एबी सेम साइडला वापस येईल. जेव्हा तो हाफ मूव्ह करताय मीन्स हाफ मूव्ह केलं तेव्हा कंप्लीट करेल हाफ रोटेशन आणि एबी प्लेस घेईल सीडीची आणि सीडी प्लेस घेईल एबीची. बघू शकता तुम्ही एबीने जी प्लेस घेतली आहे ती सीडीची प्लेस घेतली असेल आणि सीडी जो प्लेस घेईल तो घेईल एबीची आफ्टर हाफ रोटेशन. आणि जेव्हा फुल रोटेशन होऊन जाईल पुन्हा तेव्हा एबी एबीची साइड घेईल आणि सीडी पुन्हा सीडीची. तर आपल्याला फर्स्ट आपण बघितलं हाफ रोटेशन साठी, नेक्स्ट आपण बघू हाफ रोटेशन साठी. सो आफ्टर हाफ रोटेशन बघू शकता आफ्टर हाफ रोटेशन ए आणि बी आपली प्लेस चेंज करेल आणि सी आणि डी सुद्धा आपली प्लेस करेल चेंज. आता बघू शकता ए
ए आणि बी आलेला आहे सी आणि डी च्या प्लेसच्या जागी आणि सी आणि डी आलेला आहे बी आणि ए आणि बी च्या प्लेसच्या जागी. तर बघू शकता नॉर्थ पोलच्या अक्रॉस मध्ये आता सी आणि डी दिसत असेल आपल्याला. मीन्स ड्युरिंग रोटेशन काय चेंज होत आहे तर ह्या कॉइलच्या अक्रॉस मध्ये चेंज होत आहे मॅग्नेटिक फील्ड. हे आपल्याला लक्षात येऊन जाईल बिकॉज सुरुवातीला ए आणि बी कॉन्टॅक्ट मध्ये होता नॉर्थ पोलच्या आणि आता कॉन्टॅक्ट मध्ये सी आणि डी. सर बघू शकता इथे होत आहे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू रोटेशन. आणि रोटेशन आपण करतो युजिंग द जनरेटरला रोटेट करायसाठी आपल्याला यूज करावं लागेल मेकॅनिकल एनर्जीचा. त्यासाठी आपण रोटेट करतो एक्सल. त्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट असेल जो ए आणि बी असेल तो ऑलवेज कॉन्टॅक्ट मध्ये असेल ब्रश B1 सोबत, तर सी आणि डी ऑलवेज कॉन्टॅक्ट मध्ये असेल ब्रश B2 सोबत. जे कॉन्टॅक्ट सुरुवातीला केले होते ब्रशचे विथ द कॉइल ते कॉन्टॅक्ट सेम राहतील. एक एंड कनेक्ट होता ब्रश B1 ला जो एंड होता ए आणि बी आणि सी आणि डी जो कनेक्ट होता ब्रश B2 ला तो शेवटपर्यंत सेम राहील. दॅट इज ए आणि बी कनेक्टेड विथ B1 अँड सी आणि डी कनेक्टेड विथ ब्रश B2. आता हे कॉन्टॅक्ट दाखवून आपल्याला थोडं हार्ड जाईल ऑन द बोर्ड. सो आपण बघू शकतो आपण कॉन्टॅक्ट दाखवले नाही आहे बट सुरुवातीला कॉन्टॅक्ट दाखवायचे त्यानंतर सेकंड एल नाही दाखवली तरी चालते. आणि तुम्हाला जे डायग्राम मेन्शन करायची आहे एक्झाम मध्ये ते सुरुवातीचेच करायचे आहे. सो फक्त आपण हे समजून घ्यायसाठी घेतलेलं आहे. जर आपण 3D मॉडेल बघितलं इलेक्ट्रिक जनरेटरचा तर तो आपल्या इझिली लक्षात येईल की ए आणि बी ऑलवेज कॉन्टॅक्ट मध्ये असेल ब्रश B1 सोबत, तर सी आणि डी ऑलवेज कॉन्टॅक्ट मध्ये असेल ब्रश B2 सोबत. आता बघून घ्या कॉइल रोटेट करणार आहे पुन्हा आणि कॉइल रोटेट करताना फर्स्ट आपण बघितलं की ए आणि बी अपवर्ड गेलं होतं आणि सी आणि डी डाऊनवर्ड गेलं होतं. आता बघावं लागेल जर आपल्याला फुल रोटेशन करायचं असेल तर ए आणि बी जाईल डाऊनवर्ड आणि सी आणि डी जाईल अपवर्ड. तर बघू शकता सुरुवातीला ए आणि बी अपवर्ड गेला, सी आणि डी डाऊनवर्ड गेला. आता जर याला फुल रोटेशन कंप्लीट करायचं असेल तर ए आणि बी जाईल डाऊनवर्ड, सी आणि डी जाईल अपवर्ड. तर बघू शकता पुन्हा डायरेक्शन ऑफ करंट बघावं लागेल आपल्याला और डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट बघावं लागेल. तर थंब शोज द डायरेक्शन ऑफ रोटेशन, इंडेक्स फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, तर मिडल फिंगर शो करेल डायरेक्शन ऑफ करंट. आणि बघू शकता आपण डायरेक्शन ऑफ करंट असेल पुन्हा इनवर्ड फ्रॉम सीडी साइड. बघा सीडी जर अपवर्ड जात असेल सीडी अपवर्ड जात आहे. त्यानंतर थंब डायरेक्शन ऑफ रोटेशन दाखवेल, मॅग्नेटिक फील्ड दाखवते इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट. तर मिडल फिंगर इनवर्ड असेल तर करंट सुद्धा जात आहे इनवर्ड. आता करंट जेव्हा इनवर्ड जात असेल तर बघू शकता करंटची डायरेक्शन असेल D2C. बघा करंटची डायरेक्शन असेल D2C. आता बघून घ्या AB जाईल डाऊनवर्ड. आता AB डाऊनवर्ड जात असेल पुन्हा राईट हँड रूल बघून घेऊ आपण. AB डाऊनवर्ड जात आहे मीन्स डाऊनवर्ड डायरेक्शन असेल AB. मॅग्नेटिक फील्ड सेम आहे नॉर्थ टू साऊथ. बघा नॉर्थ टू साऊथ मॅग्नेटिक फील्ड असेल सेम. त्यानंतर रोटेशन ऑफ कॉइल असेल डाऊनवर्ड, तर करंट जो आहे तो जाईल आउटवर्ड. बघू शकता करंट येईल आउटवर्ड. सो ए आणि बी मधून करंट आउटवर्ड येईल आणि ए आणि बी कनेक्टेड आहे ब्रश B1 सोबत. बघून घ्या कनेक्शन दाखवू शकतो आपण ब्रश B1 सोबत. तर सी आणि डी कनेक्टेड आहे ब्रश B2 सोबत. तर बघून घ्या आपला जो करंटची डायरेक्शन आहे सुरुवातीला बघून घ्या करंटची डायरेक्शन होती A to B, B to C आणि C to D फर्स्ट रोटेशन मध्ये, फर्स्ट हाफ रोटेशन मध्ये आपली बघून घ्या फर्स्ट हाफ मध्ये जे डायरेक्शन होती ते होती A to B, B to C, C to D आणि C to D नंतर असेल C to D कनेक्टेड आहे ब्रश B2 सोबत. त्यानंतर बघू शकतो आपण A to B कनेक्टेड आहे ब्रश B1 सोबत. सो डायरेक्शन ऑफ करंट असेल A to B, B to C, C to D, ब्रश B2 देन ब्रश B1 सोबत. हे असेल फर्स्ट हाफ मध्ये. बट आता बघू शकता सेकंड हाफ रोटेशन मध्ये काय झालेलं आहे. सेकंड हाफ रोटेशन मध्ये बघू शकतो सेकंड हाफ रोटेशन मध्ये बघू शकता तुम्ही करंटची डायरेक्शन असेल D2C, C to B, B to A. बघू शकता D2C, C to B, B to A. A2 असेल B1 आणि B1 to असेल ब्रश B2. तर बघू शकता डायरेक्शन ऑफ करंट झालेली आहे चेंज. फर्स्ट हाफ मध्ये डायरेक्शन होती A to B, B to C, C to D, D to B2, B2 to B1. इथे बघा D2C, C to B, B to A, B1 आणि B2. तर तुम्हाला फर्स्ट हाफ रोटेशन मध्ये आणि सेकंड हाफ मध्ये बघू शकता फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ रोटेशन मध्ये जे डायरेक्शन ऑफ करंट दिसत असेल ते दिसत असेल चेंजिंग डायरेक्शन ऑफ करंट. आणि त्यामुळे इलेक्ट्रिक जनरेटर मधून जो करंट प्रोड्यूस होतो तो चेंजिंग डायरेक्शन ऑफ करंट आहे. आणि डायरेक्शन ऑफ करंट मेजर करण्यासाठी आपल्याकडे असेल गॅल्व्हनोमीटर सुद्धा. तर यामध्ये जो करंट जनरेट होतो तो असेल AC करंट, बिकॉज यामध्ये डायरेक्शन ऑफ करंट होत आहे चेंज. सो यामध्ये जो करंट जनरेट होईल तो असेल AC करंट, दॅट इज अल्टरनेटिंग करंट जो आपली डायरेक्शन करतो चेंज. यानंतर आपण बघू AC करंट. बघून घ्या